आज आपण बघणार आहोत पुण्यातील प्रसिद्ध असं एम्प्रेस गार्डन. एम्प्रेस गार्डन हे फार जुनं आहे. 1830 साली ॲग्री हॉर्टिकल्चर सोसायटी ऑफ वेस्टर्न इंडिया या नावाने ट्रस्ट स्थापन झाला होता. तत्कालीन गव्हर्नर सर जॉन माल्कम यांनी स्थापन केलं होतं. तेव्हापासून हे गार्डन आहे. सध्या याचं व्यवस्थापन हे श्री प्रतापराव पवार बघतात. तसेच इथं छान असं मेंटेन केलेलं आहे. ज्यांना प्री वेडिंग शूटिंगची आवड आहे, फोटोची आवड आहे, त्यांच्यासाठी हे उत्तम. इथे विविध फॅसिलिटी पण प्रोव्हाइड केलेले आहेत. चेंजिंग रूम आहे. तर 700 रुपये फी आहे कॅमेरा असेल तर, नाहीतर इतर ह्यांना 20 रुपये फी आहे. अनेक प्रकारची झाडं आहेत. काही दुर्मिळ वृक्ष आहेत. महाराष्ट्राचं राज्यपक्षी, राज्यपुष्प, राज्यवृक्ष याबद्दल पण माहिती आहे. लहान मुलांना खेळायला भरपूर आहे. प्रशस्त आहे. 11 नंतर आला तर सर्व काही मिळेल. संध्याकाळची वेळ शक्यतो चांगली, पण जास्त अंधारात नको. या जुन्या वास्तूत त्यांचं या गार्डनचं ऑफिस आहे. भैरोबा नाला हा प्रसिद्ध आहे सोलापूर रोड. तिथनंच हे पाण्याचा वापर या गार्डनसाठी होतो. प्री वेडिंग शूटिंग सध्या फार जोरात चालू आहे. आकर्षण आहे, क्रेज आहे. या गार्डनमध्ये तुम्हाला फोटोची सर्व व्यवस्था केलेली आहे. वेगवेगळ्या प्रकारे डिझाईन आहे. तुम्हाला चेंजिंग रूम आहे. लोकेशन वेगवेगळे आहेत. ज्यांना आवड आहे त्यांनी इथे येऊन करावे. सध्या तरी पुण्यात हे फेमस आहे प्री वेडिंग शूटिंगसाठी.
हे आफ्रिकेतलं एक दुर्मिळ वृक्ष आहे, सोजस ट्री असं नाव आहे. ही फळं विषारी आहेत, ही पण प्राणी खातात आणि ही रात्री उमलतात. ही वटवाळूसारखी झाडाला लटकलेली आहेत. मुलांना खेळायला भरपूर आहे, जत्रेसारखंच आहे. आता जरा सुधारणा झाली आहे, सुरक्षा व्यवस्था पण वाढवली आहे, स्वच्छता आहे. कुत्री बरीच दिसतात पण ती काही माणसाळलेली आहे.